नावाने ओळखला, कोण सुरेश वर्तक म्हणून हा रेफरन्स फार कमी लोक देतात. कारण त्यांच्या मित्रपरिवार म्हणा किंवा वसईभर म्हणा, आणि आता तर मला ते वाटतं समाजात पण आज ते मॅनेजिंग ट्रस्टी आहेत सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती ट्रस्ट फंडचे, अशा रीतीने कार्यरत असलेले एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश आप्पा. कुठेही गरज पडली तर तिथे पहिले आप्पा हे धावून जातात तिथे, आणि त्यांचा जो अनुभव आहे त्याद्वारे हसतमुखाने सगळीकडे मदत करण्यामध्ये आपणचा पहिला नंबर असतो. आपणच्या बरोबर तसं काम करताना महामंडळामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली मला बरंच शिकायला मिळालं. कारण आमचं महामंडळ म्हणजे एक जिवंत लोकसभाच असते. तिथे प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार असतो, आणि मग तो मतं मांडताना काही वेळा एकदम तावातावानेही मांडले जातात. पण आप्पा अध्यक्ष असताना हे सगळं लोकांचं ऐकून घेऊन व्यवस्थित तारतम्य ठेवून एखाद्या विषयावरती निर्णय घेण्याची क्षमता आपणच्याकडे होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली मी कोषाध्यक्ष म्हणून काम केलं, आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे जेव्हा महामंडळाच्या 50वीचा समारंभ सादर करण्यात आला त्यावेळेला तो एक फार मोठा इव्हेंट झाला. ॲक्च्युली त्याची स्फूर्ती आमच्या या 60व्या वर्षाच्या कार्यक्रमाला मिळाली असेल. आप्पाची ओळख आणि मित्रपरिवार एवढा मोठा आहे की तो फक्त वसई पालघर पुरता मर्यादित नाही, तर त्यांची ते NTC मध्ये असताना त्यांचा मित्रपरिवार हा नागपूरपर्यंत पोचलेला होता. आम्ही एकदा सहल काढून नागपूरला गेले असताना ताडोबा अभयारण्य वगैरे सगळं बघितल्यानंतर नागपूरला तिथे NTCची मिल होती. तिथे रात्री त्यांचे एक चौधरी म्हणून मित्र होते, तर त्यांच्या ओळखीने तिथे आम्ही त्या NTCच्या गेस्ट हाऊसवरती थांबले, आणि तिथे एकदम छानपैकी जेवणाचा एकदम सुशावर जेवणाचा एकदम सुंदर जेवणाचा आम्ही लाभ घेतला. तिथे आप्पांचं कर्तृत्व आणि कार्यमकता ही त्यांच्या उत्साह जो असतो त्याच्यातून नेहमीच प्रकट होत असते. मग कोणतंही ते एक उद्यमशीलता म्हणतात, मग ट्रेड फेअरमध्ये गाळा असो किंवा कुठेही काय असो, किंवा कोणाला जर कपडे घेऊन किंवा ह्याच्यामध्ये, आता त्या दिवशीच आप्पा भेटले असताना मी एक ओपन जगात थोडा शॉर्ट कुर्ता घातला होता, तेव्हा आप्पा सहज म्हणाले, अरे हे छान कापड आहे, पण मी तुला आणखीन कापड देईन त्याच्यामधून आणखी तुला शिवता येतील असे. तर अशा रीतीने प्रत्येक बाबतीमध्ये कसं काय करता येईल आणि इतरांच्या हिताचा विचार करणारे आप्पा, आपण मी त्यांच्या या 75 निमित्त शुभेच्छा देतो, आणि येणाऱ्या काळात त्यांना पुढचं आयुष्य सुखदायी, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो. तसंच स्मितावहिनींना पण हे आयुष्य आरोग्यदायी, सुखदायी आणि आरोग्यमयी जावो असं मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.